सिंधुदुर्ग जिले में भाजपा का स्थापना दिवस बड़े उत्साह से मनाया गया। भाजपा कार्यालय ओरोस में पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की उपस्थिति रही। वीडियो कॉन्फ्रेंस से शीर्ष नेताओं ने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन दिया। भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस सिंधुदुर्ग जिले में जोरदार उत्साह के साथ मनाया गया। जिले के हर तालुका में कार्यकर्ताओं ने सक्रिय सहभाग लिया। सिंधुदुर्ग नगरी ओरस स्थित भाजपा कार्यालय में जिला अध्यक्ष प्रभाकर सावंत के नेतृत्व में विशेष कार्यक्रम आयोजन किया गया। इस दौरान वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान, विधायक आशीष शेलार तथा राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कार्यकर्ताओं से संवाद किया और उन्हें संगठन के भविष्य की दिशा में प्रेरित किया। कालच मी पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या स्थापना दिवसाचं 45वां स्थापना दिवस आहे आणि त्याचं साजरीकरण होईल ते थोडं माहिती दिलेली होती। पण आज असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये मंडलची संख्या आहे ती साधारणतः 1150 आहे आणि आज 1150 मंडलवर 1150 ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आणि माझा अंदाज आहे की 10 लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींचं संबोधन ऐकलं। आजचं देवेंद्रजींनी संबोधन करताना किंवा आमचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत, या सगळ्यांनी मार्गदर्शन, आशिष शेलार आहेत, या सगळ्यांनी मार्गदर्शन करताना सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं। आणि जसं मी कालच्या पत्रकार परिषदेत म्हणालो होतो की 1,73,00,000 इतके मतदारांनी आपल्याला मतदान केलं आणि त्यातल्या 1.5 कोटी लोकांनी आमचं भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलं। ही एक मोठी उपलब्धी आहे आणि त्यासाठी मेहनत केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आमच्या सगळ्या नेत्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये केलेलं काम असेल, लोकसभेमध्ये केलेलं काम असेल, या सगळ्या कामातून आणि आताच्या सदस्य नोंदणी अभियानातून प्रेरणा घेऊन पुढील काळामध्ये ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकी पण तितक्याच जोमाने काम करायचं आहे। त्यानंतरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी पण तितक्याच जोरामध्ये काम करायचं। याचं कारण असं आहे की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या, उरलेल्या निवडणुका पुढील काळामध्ये कार्यकर्त्यांच्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांना पक्षश्रेष्ठींचा असा आग्रह आहे की कार्यकर्त्यांना जिंकून द्यायचं आहे। प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, महापौर भारतीय जनता पार्टीचा, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, अशा प्रकारचं 100% पंचायत टू पार्लमेंट अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क उभं राहावं, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। कार्यकर्त्यांच्या ज्या काय अपेक्षा आहेत ते पक्ष म्हणून पूर्ण करण्यासाठी वरच्या आपली वरिष्ठ मंडळी तयार आहेत। अशा पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केलं। आम्ही सुद्धा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या 14 मंडळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम संपन्न केला। माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावून, प्रोजेक्टर लावून या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातही अशा पद्धतीचं काम पुढे चालू होईल। सन्मान्य नारायण राणे साहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने हा सिलसिला असाच आम्ही पुढे चालू ठेवू।